हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? तर बघा, आज आम्ही आलो शेटपळकडे येते. मला टायपिंगचे क्लास लावायच्यात म्हणून आम्ही इथं असं आलो. तर इथं सर शिकवतात, त्यामुळं थोड्या वेळ थांबलोत बाहेर. तर चला आता आपण बघूया फी किती आणि किती दिवस कोर्स आहे. तर बघा, आता आम्ही सरांकडून माहिती घेतली आणि चाललोत घरी. आणि यांना जायचंय कामाला. कुठे जायचंय? कामाला जायचंय ऑफिसला. त्यांना जायचंय कामाला, त्यामुळे लवकर चालत घरी. तर चला आता मी गाडी चालवते, तुम्हाला दाखवते मी कशी गाडी चालवते. बघा फ्रेंड्स, आता मी गाडी चालवते आणि ह्यांना बसवलंय महाग. ह्यांना काय गाडी चालवता येत नाही. चालवा म्हटलं, आज आईश करा तुम्ही. आज क्लासला आलेलो आम्ही, म्हटलं या तुम्ही रोज जाणार आहात आता गाडीवर. गाडी चालवते कसं तर छान वाटतं का गाडी चालवताना? खूप छान वाटतं गाडी चालवताना, असं तिचं म्हणणं आहे. आमच्या रस्त्याला असं एवढे जास्त वाहनं नाही आहेत, त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. असं आम्ही येते ही म्हणजे आजची आहे आणि मी मागं बसले तो बरच्या आहे. गाडी चालवते, छान अशी गाडी चालवते आम्ही. माझी बायको आज गाडी चालवत आहे. माझी बायको रोज माझ्या खांद्यावर हात ठेवते, तर मी आज तिच्या खांद्यावर हात ठेवून ती गाडी चालवते आज. तर बघा, आम्ही आता ज्येष्ठ आलोत घरी आणि ह्यांना जायचंय कामाला. लगेच बॅग घेऊन बाहेर आले, रेडी लगेच ऑफिसला जायला तयार. त्यांना आज उशीर झाला जायला. तर चला आता हे चाललेत, आपण ह्यांना बाहेर. चलो, माझं खायला द्या, का बँकेत घेऊन जाणार आहे? द्या. खायला आणलेलं आहे आज मी तुझ्यासाठी. मला उपास आहे, तर मला खायला घेऊन आले ते. आज चाललेलं आहे आता ऑफिसला. करमत नाही, पण मला जावं लागेल ऑफिसला. हां, कधी येणार? 5:30 वाजता येणार. एवढा उशिरा? ऑफिस 5ला बंद झालं, लगेच झाले. आज 2 वाजता या. ठीक आहे, आ येतो. नीट जा, उशीर झाला. गाडी घेऊन जाते ना. बाय बाय. तर बघा फ्रेंड्स, आता हे गेले कामाला मला सोडून. आणि आता आमचं टायपिंगचं फायनल झालं, तर मी उद्यापासून जाणार आहे टायपिंगचा कोर्स करण्यासाठी. तर आता हे गेले कामाला, ह्यांना यायला संध्याकाळी 6 वाजतील. तर चला आता मी कामावरून घेते. तर बघा, आता माझे काम आवरून झाले आणि मी हे झाड लावले. हे झाड कशाचं येते काय मला माहीत नाही, पण चेहऱ्यासाठी चांगलं असतं. काल मला आत्या आणि मामा म्हणले, मी काल पांडुदाजीच्या घरी गेलते, पण पांडुदाजी काही घरी नव्हते. मग येताना मला हे आत्याने आणि मामाने झाड दिलं. तर मी आता लावून घेतले सगळे कामं आवरून. तर कमेंट करून मला नक्कीच सांगा की हे झाड कशाचं आहे. तर बघा, हे असं आहे. मला काही याचं नाव माहीत नाही, पण मला माहिती आहे की हे चेहऱ्याला केसांसाठी खूप चांगलं आहे. तर मला सांगा तुम्ही कशाचं आहे ते. तर बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं होतं आमचे 2 चॅनल. तुम्हाला ह्यांचा चॅनल काय ओपन झाला नाही, तर मला कमेंट करून सांगितलं लिंक ओपन होत नाही. त्यामुळे मी कमेंट बॉक्समध्ये त्यांची लिंक दिली आहे, तर ती लिंक ओपन करा आणि सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला. तर बघा फ्रेंड्स, आता वाजलेत 5 आणि मला बनवायचा आहे स्वयंपाक. आज आहे सोमवार, त्यामुळे मला आणि पप्पांना असतो उपवास. तर मला नाही भूक लागत, पण पप्पांना लवकर भूक लागते. त्यामुळे आता मी स्वयंपाक बनवते आणि मला 1 तास लागतो स्वयंपाक व्हायला, तोपर्यंत ते घरी येतात. तर चला आता मी स्वयंपाक बनवते. तर बघा, आता माझा स्वयंपाक झाला. मी इकडं अशी शेवग्याची शेंग बनवली आणि इकडं बनवला आहे आंब्याचा रस. इकडं बनवला आहे राईस. एवढं असं बनवून झाले आणि चपात्या बनवल्यात. तर चला आता ह्यांची वाट बघत बसू, हे येणार आहेत लवकरच. तर बघा, स्वयंपाक करून मी 1 तास वाट बघत बसले ना, आता आल्यात घरी. काय आणले ती? झाडे लावण्यासाठी कुंड्या आणलेली. मी लावलं झाड. मग पण असलं कसलं भारी छान दिसतंय आज. मी लावलं झाड. हो का? पण ह्याच्यामध्ये मग मी 1 तास झाले तर वाट बघत बसली. सॉरी बाळा, पण तरी पण मी ह्याच्यामध्ये तुझे गुलाबाचं झाड आणते, त्यात आपण आज लावू किंवा उद्या लावू. झाड का नाही आणलं मग त्यात लावायला? मला वाटलं ते कोरफड झाड लावायचं असेल, पण आता होय, ते कोरफड आहे. होय, हा, पण आता तू म्हटली, आता तू लावलंय, मग आता उद्याच्याला आपण नवीन गुलाबात जाणार छान केसात लावायला. बघा, आम्ही आता जेवण केलं आणि इथं आलो. आमच्या इथं समाज मंदिर आहे, तिथं हे सगळेजण बसलेत असे. का बसलात? आमच्या भावांच्या मुलांनी जेवण वगैरे केलंय, आम्ही जेवण केलंय आता, त्याच्यामुळे थोडा वेळ देतो आहे. हवेला आला, गप्पा मारण्यात हवेला आलेलो आहे. थोडं मित्रांबर गप्पा मारल्या बरं. आमचे मित्र बघा कसे बसलेत. आमचे इकडे बघा की मुलं आहेत. सध्या ते आता क्लासवरून आलेले आहेत ना, त्याच्यामुळे ते कंटाळलेत आणि आज गप्पा मारा आलेत.
तर वेळ जातो ना, थोडं बोलून चालून आनंद राहायला वेळ जातो निघून, छान वाटतं. तुम्ही आमच्यासारखे गप्पा मारत जावा फॅमिली बरोबर, आनंद वाटतो फॅमिली बरोबर गप्पा मारल्यावर. आणि जास्तीत जास्त मित्रांनो मी तर म्हणतो आईवडिलांना आणि बायकोला वेळ द्यावा असं मला वाटतं. बरोबर आहे का ना मित्रांनो? बरोबर आहे. बायकोला तर द्यावा एकदम खुश, म्हणजे भरपूर वेळ द्यावा बायकोला, आईवडिलांना द्यावा, आणि छान आनंद वाटतो. होय बाबू, हे काय म्हणतात, काय बरोबर आहे कोणाला? मग इथं येऊन का बसलात? तर बघा तिथं घर आहे आमचं आणि इथं आहे समाज मंदिर. खूप छान असं वातावरण आहे संध्याकाळचं जेवल्याच्या नंतर, थंड हवा येते, थंड थंड हवेचं ठिकाण आहे आमच्या थंड इथं. हवेचं ठिकाण आहे आमच्या इथं. खूप छान वाटतं इथं बसल्यावरती. हा अजून काय वाटतंय? खूप छान. आणि त्यातल्या त्यात माझी बायको आता आली ना बसायला, आमचे बंधू वगैरे बसलेले आहेत, गप्पा मारत आनंद वाटतो. आमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आमचे व्हिडिओ असंच तुम्ही रोज पाहत जा, आम्हाला सबस्क्राईब, लाईक करत जा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.